K3B वापरून क्रिएटिंग एंड बर्निंग CD/DVD वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण सीडी वर फाइल्स कशा बर्न कराव्यात हे शिकणार आहोत. हे देखील शिकू: सेटिंग्ज बदलणे, प्रोजेक्ट सेव्ह करणे आणि सीडी ला नाव देणे. आपण K3B सोबत काय करू शकतो? CD/DVD वर फाइल्स तयार आणि बर्न करण्यास K3B चा वापर होतो. बर्निंग फाइल्स म्हणजे डेस्कटॉप वरून फाइल्स CD/DVD वर कॉपी करणे. ऑडिओ, व्हिडिओ किंवा डेटा बर्न करण्यासाठी K3B सर्व फाईल फॉरमॅट्सला समर्थन करते. येथे आपण उबुंटू लिनक्स 1204 वर K3B 2.0.2 वापरत आहोत. या ट्युटोरियलसाठी ड्राइव्हमध्ये सीडी किंवा एक डीव्हीडी निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या. माय K3B सीडी फोल्डरमध्ये मी ऑडिओ फाईल देखील समाविष्ट केली आहे. आपण उबुंटू डेस्कटॉपवर हा फोल्डर पूर्वीच बनवून सेव्ह करून ठेवला आहे. ह्या फोल्डरमध्ये मी लर्निंग K3B ऑडिओ फाईल समाविष्ट केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही ऑडिओ फाईल वापरू शकता. प्रथम आपल्या संगणकावर डेस्कटॉप वरील डाव्या कोपऱ्यात असलेले गोल बटण डॅश होम वर क्लिक करा. सर्च बॉक्स दिसेल. K3B टाईप करा. K3B चा आयकॉन दिसेल. ऍप्लिकेशन उघडण्यास त्यावर क्लिक करा. K3B वापरून सीडी तयार आणि बर्न करू. यासाठी न्यू प्रोजेक्ट आयकॉन वर क्लिक करा. दिसत असलेल्या ड्रॉप डाउन मधून न्यू दाता प्रोजेक्ट निवडा. वरच्या डाव्या पॅनेलवरून होम फोल्डर निवडा. आपण होम फोल्डर मध्ये फाइल्स आणि फोल्डर्स पाहू शकतो. नंतर डेस्कटॉप वर क्लिक करा. आपल्या मशीनवर कोणतेही फोल्डर किंवा फाईल निवडू शकतो. या निर्देशनासाठी मी माय K3B सीडी चा फोल्डर निवडेन. माय K3B सीडी फोल्डरवर राईट क्लिक करा आणि एड टीओ प्रोजेक्ट पर्याय निवडा. आपण खालच्या पॅनेलमध्ये निवडलेले फोल्डर पाहू शकतो. पुढे आपण सीडी वर एक फोल्डर तयार करून त्यात माय K3B सीडी चा फोल्डर स्थलांतरित करूया. खाली डाव्या पॅनेलवर राईट क्लिक करा. दिसत असलेल्या पर्यायांच्या सूचीमधून न्यू फोल्डर निवडा. आपण डायलॉग बॉक्स पाहू शकतो. टेक्स्ट बॉक्स मध्ये फोल्डर1 टाईप करा. ओक क्लिक करा. खालच्या पॅनेलमधून माय K3B सीडी निवडा. नंतर राइटर1 फाईल निवडा. निवडलेली राइटर1 फाईल ड्रॅग करून फोल्डर1 मध्ये ड्रॉप करा. राइटर1 फाईल कॉपी झाली आहे का ते तपासण्यास फोल्डर1 वर क्लिक करू. येथे आपण राइटर1 फाईल पाहू शकतो. खालच्या पॅनेलमधून बर्न आयकॉन वर क्लिक करा. दाता प्रोजेक्ट K3B विंडो दिसते. पुढे दाता प्रोजेक्ट K3B विंडो मधील सेटिंग्ज बदलू. येथे रायटिंग टॅब निवडून रायटिंग मोड च्या अंतर्गत ऑटो निवडणार आहोत. लक्षात घ्या, ऑटो हे डिफॉल्ट सेटिंग आहे. आता फाइल सिस्टम टॅब निवडू. हे डिफॉल्ट नुसार लिनक्स, युनिक्स विंडोज म्हणून सेट केलेले आहे. त्यामुळे येथे काही बदल करण्याची गरज नाही. आता आपण MISC टॅब वर जाऊ आणि येथे मल्टी सेशनच्या अंतर्गत ऑटो निवडा. सीडी मध्ये डेटा बर्न करण्यास बर्न निवडा. बर्निंगची प्रक्रिया सुरू होते. येथे आपण विंडोमध्ये प्रोग्रेस स्टेटस बार पाहू शकतो. बर्निंग पूर्ण झाल्यानंतर सीडी आपोआप बाहेर येते. फाइल्स आता सीडी वर कॉपी झाल्या आहेत. येथे बर्निंगची प्रक्रिया पूर्ण झाली. दुसऱ्या सीडी वर ऑडिओ फाइल्स बर्न आणि सेव्ह करू. प्रथम खात्री करून घ्या की एक नवीन सीडी निविष्ट केली असून
ड्राइव्ह बंद आहे पूर्वीसारखेच न्यू प्रोजेक्ट वर जाऊन न्यू ऑडिओ सीडी प्रोजेक्ट निवडा येथे वर डाव्या पॅनेलमधून मायक3बी सीडी फोल्डर ब्राउज करा आता वर उजव्या पॅनेलमधून लर्निंग k3b ऑडिओ फाइल निवडू नंतर ऑडिओ फाइल ड्रॅग करून खालच्या उजव्या पॅनेलवर ड्रॉप करा आपण योग्य फाईल ड्रॅग आणि ड्रॉप केली आहे का ते तपासू खालच्या पॅनेलमध्ये येथे फायलीचे तपशील तपासू शकता या फाईलसाठी दर्शविलेले आर्टिस्ट टायटल आणि फाईल नेम पाहू शकतो आता हा ऑडिओ कसा बंद करावा हे शिकू यासाठी मुख्य टूलबारमधून सेव्ह क्लिक करा आपण सेव्ह एएस k3b विंडो पाहू शकतो येथे टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्या प्रोजेक्टसाठी एक नाव टाईप करा मी माय वर्क टाईप करून सेव्ह वर क्लिक करेल बर्न वर क्लिक करा हे ऑडिओ प्रोजेक्ट k3b विंडो उघडते येथे आपण डिफॉल्ट टॅब सेटिंग वापरू शकतो परंतु आपण आपल्या गरजेनुसार टॅबमध्ये बदल करू शकतो आता पुन्हा बर्न वर क्लिक करा आपण प्रोग्रेस स्टेटस विंडो पाहू शकतो आणि बर्निंग पूर्ण झाल्यानंतर सीडी बाहेर येते याचा अर्थ ऑडिओ फाईलचे सेव्हिंग आणि बर्निंग पूर्ण झाले आहे k3b वापरून क्रिएटिंग एंड बर्निंग CD/DVD वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत या ट्युटोरियलमध्ये आपण k3b इंटरफेस विषयी जाणून घेतले आपण हे देखील शिकलो स्वतः फाईल्स कशा निवडाव्या वेगवेगळ्या फाईल्सच्या स्वरूपात सीडी बर्न करणे प्रोजेक्ट सेव्ह करणे सीडी ला नाव देणे येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे सीडी वर 2 ऑडिओ फाईल्स बर्न करा स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken tutorial.org वर लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद